हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण व्हेजिटेबल घावण बनवणार आहोत। आता थोड्याशा मिक्स पीठाचे आपण हे घावण बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण हे 1 वाटीभर इतकं मिक्स पीठ घेतलेलं आहे। हे बनवलंय कसं तर ह्याच्यामध्ये ना 1 वाटीभर इतका तांदूळ आपण घ्यायचा। तांदूळ घेतला 1 वाटीभर की त्याच्यामध्ये 1 मुठभर इतकी उडदाची डाळ घ्यायची आणि 1 छोटा चमचा इतके मेथी दाणे घ्यायचे आणि हे सगळं वाटायचं आणि त्याचं हे पीठ बनवलेलं आहे। आता साधारणतः 2 घावणे बनवण्यासाठी 1 छोटी वाटी इतका आपण हे पीठ घेतलेलं आहे। आता यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ह्याची एक पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची। जसं आपण तांदळाचे घावण बनवताना पातळ पेस्ट बनवतो तशी पेस्ट बनवून घ्यायची। इथे आपण मीठ सुद्धा चवीप्रमाणे टाकलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी पातळ अशी पेस्ट आपण तयार करून घेतलेली आहे। पिठाच्या कोणत्याही गुठळ्या यामध्ये राहिलेल्या नाहीयेत। आता तुमच्या घरी ज्या काही भाज्या अवेलेबल असतील ना त्यातल्या कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये बारीक चिरून टाकू शकता। ज्या भाज्या मुलं आवडीने खातील अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही यामध्ये टाका। आता माझ्याकडे कांदा, टोमॅटो, शिमला मिरची होतं। तुमच्याकडे गाजर असेल, कोबी असेल, बीट असेल, कोणत्याही भाज्या ज्या मुलांना आवडतात त्या तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हे सगळं पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। इथे तुम्ही पाहू शकता अगदी इन्स्टंट असं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण तवा घेतलाय, तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं। इथे थोडं जास्त तेल लागलं गेलंय तव्याला, तुम्ही थोडं कमी लावा अजून। आणि वाटीच्या साहाय्याने आता हा घावणा आपण सोडून घेऊया। ज्या पद्धतीने आपण तांदळाचा जो नॉर्मल वाला घावणा असतो तो सोडतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे वाला घावण सोडून घेणार आहोत। काहीही वेगळं नाहीये, फक्त जिथे आपण तांदळाचं पीठ वापरतो तिथे आपण थोडीशी उडदाची डाळ आणि थोडेसे मेथीदाणे फ्लेवरसाठी ॲड केलेले आहेत आणि हे पीठ तयार करून घेतलंय। बाकी काहीही टाकलेलं नाहीये यामध्ये। मस्त असं एका बाजूने हे आपल्याला छान असं शेकून घ्यायचंय। कडेने तेल सोडूया जेणेकरून हे तव्याला चिटकलं जाणार नाही। जनरली पहिला एखादा घावणा असेल तर तो तव्याला चिटकतो, कधी कधी चिटकत सुद्धा नाही। त्याच्यामुळे मग पहिल्यांदा आपण तेल थोडं जास्त सोडलेलं आहे, मग नंतरचे घावणे अजिबात तव्याला चिटकत वगैरे नाहीत। आता तसा हा घावणा सुद्धा अजिबात तव्याला चिटकला नव्हता। अगदी इझिली हे घावणे निघतात अशा पद्धतीने तेल वापरलं की। इथे तुम्ही पाहू शकता घावण्याला किती सुंदर जाळी आली आहे। एका बाजूने घावणा अगदी मस्त असं शेकून घेतल्यानंतरच आपल्याला हा घावणा पलटायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने छान असं शेकून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपला अगदी मस्त असा एक घावणा बनवून तयार आहे। आपण याला जाळीवर काढून घेतलंय जेणेकरून ह्याला खालून वाफ लागणार नाहीत, नाही ओलसर बनणार नाहीत घावणे। आता अशा पद्धतीने दुसरा घावणा सुद्धा आपण बनवून घेऊयात। नाश्त्यासाठी ना अतिशय उत्तम असा हा पर्याय आहे, खूप जास्त पोट भरतं ह्याने। टोमॅटो सॉस सोबत मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही हे वाले घावणे देऊ शकता। त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये भाज्या सुद्धा जातात। तुम्ही अजून बारीक भाज्या सुद्धा चिरू शकता याच्यामध्ये टाकताना, म्हणजे काही काही मुलं कसं असतात भाज्या दाताखाली लागले तरी खायला मागत नाही, अशा वेळी तुम्ही अजून बारीक भाज्या सुद्धा चिरून यामध्ये टाकू शकता। सकाळी जर वेळ नसेल तर हे घावण्याचं पीठ एकदा घरी बनवून ठेवलं की तुम्ही रोजच्या नाश्त्याला सुद्धा हे घावणे अगदी इन्स्टंट पद्धतीने बनवू शकता। जेव्हा घाई गडबड असते आणि पोटभर सुद्धा खायचं असतं तेव्हा नक्की काय बनवायचं, चपातीचं पीठ वगैरे मळायला अजिबात वेळ नसतो, अशा वेळी तुम्ही हे वाले पदार्थ नक्कीच घरी ट्राय करत जा। आपल्या चॅनलवरती आपण अशा पद्धतीचे खूप पदार्थ दाखवलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अगदी मस्त असे हे घावण बनवून तयार आहेत। दिसायला जितके छान दिसतात ना खायला सुद्धा तितकेच अप्रतिम लागतात। तुमच्या आवडीप्रमाणे थोडेसे पातळ, थोडेसे जाडसर तुम्ही कशाही पद्धतीने हे घावण बनवू शकता। अगदी परफेक्टच बनतात, अजिबात बिघडत नाही, अजिबात तव्याला चिटकत नाहीत। हे घावण्याचं पीठ तुम्ही घरी बनवून ठेवू शकता, महिनाभर अगदी आरामात टिकतं।
1 वाटी समजा तांदूळ घेतले तर त्याला मूठभर इतके उडदाची डाळ आणि 1 चमचाभर इतकं मेथीदाणा असं सगळं मिक्स करून याचं पीठ बनवून आणायचं। त्या पद्धतीने तुम्ही कितीही प्रमाणामध्ये हे पीठ बनवून घेऊ शकता। महिनाभर हे पीठ आरामात टिकेल। जेव्हा फक्त घावण बनवायचे तेव्हा यामध्ये पाणी टाकायचं, भाज्या टाकायच्या आणि आपलं मस्त असं व्हेजिटेबल घावण बनवून तयार आहे। अतिशय सोपी, चविष्ट आणि पोट भरणारी अशी ही रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।